मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा सरकार विरोधात आंदोलनाचे शस्त्र उगारलेत। सगळे सोयरे कायद्याच्या अधिसूचनेला दिनांक 26 जानेवारी रोजी 1 वर्ष पूर्ण होण्याच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी पुन्हा आमरण उपोषण सुरू केलंय। मात्र त्यांच्या या उपोषणाबद्दल भाजपा आमदार प्रसाद लाड म्हणालेत, ज्या पद्धतीमध्ये मनोज दादा जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा उपोषणाची नौटंकीचं हत्यार उघडलंय। मला मनोज दादांना विचारायचं आहे, हे तुमच्या आकाचे आदेश आहेत का? ज्या पद्धतीमध्ये मागील 2 महिन्यात महाराष्ट्र यशस्वीपणे वाटचाल करतोय, ज्या पद्धतीमध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वात महाराष्ट्राची घोडदौड चालली आहे, दावोस सारख्या आंतरराष्ट्रीय व्यापारी आणि उद्योग जगातल्या महत्वाच्या ठिकाणाहून 16 लाख कोटीपर्यंतची गुंतवणूक या राज्यामध्ये देवेंद्रजी आणू शकले, या राज्यातील प्रकल्प मार्गी लागू शकले, शेतकरी कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडवायला त्यांनी पुढाकार घेतला, भगिनींना एक भाऊ म्हणून हात दिला आणि सर्वसामान्यांसाठी लढणारा हा नेता प्रत्येक समाजासाठी प्रयत्न करतोय। मग आता हे समाजाला गंडवून, समाजाला फसवून हे पुन्हा एकदा उपोषणाची नौटंकी कशासाठी, हा प्रश्न माझा मनोज जरांगे पाटलांना आहे। आणि ज्या पद्धतीमध्ये तुम्ही पुन्हा एकदा तो विषय काढताय, मनोज दादा, मी तुम्हाला सांगू इच्छितो, या बाबतीत मी तुम्हाला 1 वर्ष झालं आव्हान करतोय, काय देवेंद्रजींनी केलं नाही आणि देवेंद्रजींनी या राज्यातल्या मराठी समाजासाठी काय काय केलं हे आपण दोघे एकदा जनतेसमोर येऊन बोलू। म्हणजे ही तुमची नौटंकी आणि तुमच्या आकाचे आदेश काय या राज्याला अस्थिर करण्याचे आहेत का हे लोकांसमोर येईल आणि दूध का दूध, पाणी का पाणी हे जनतेला माहिती पडेल। दरम्यान जालन्याचे पालकमंत्री तथा भाजपा आमदार पंकजा मुंडे म्हणाल्या की जरांगे पाटलांच्या उपोषणाबद्दल अनेक वेळा, असंख्य वेळा मी बोललेली आहे। ते त्यांचा लढा लढतायत, त्याच्याविषयी माझ्यामध्ये मनामध्ये संपूर्ण सन्मान आहे आणि संविधानिक चौकटीत बसून त्यांच्या काय कोणाच्याही लढ्याला न्याय मिळावा अशीच माझी भूमिका आहे। आता ते उपोषणाला बसले, आज माझं पहिलंच पाऊल आहे जिल्ह्यामध्ये। त्यांच्याशी चर्चा करून त्यांनी जर सकारात्मकता दाखवली तर नक्कीच मी तयार आहे, कारण शेवटी जेव्हा आपण कोणाच्या उपोषणाला किंवा कोणत्या आंदोलनाला भेट देतो तर तिथलं वातावरण कसं असावं ही जबाबदारी त्यांची असते। ती जबाबदारी त्यांनी घेतली आणि त्यांनी जर सकारात्मकता दाखवली तर मी नक्कीच भेट द्यायला तयार आहे। तसा निरोपही मी त्यांना पाठवेन आणि त्यांच्या निरोपाची प्रतीक्षा करेन। पण या सगळ्यात जरांगे यांचं यावेळेचं आमरण उपोषण यशस्वी होणार का? सरकार त्यांच्या उपोषणाची दखल घेणार का? असे असंख्य प्रश्न अद्याप गुलदस्त्यात आहेत। पण अशाच व्हिडिओज पाहण्यासाठी सविस्तर बोलूया हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा।